नमस्कार, जय शिवराव मित्रांनो. आणि हे आहे महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणजेच कळसुबाई शिखर. आणि याची उंची तब्बल 1646 मीटर आहे. चला तर मग कोल्हापूर ते कळसुबाई प्रवासाचा अनुभव पाहूया. कोल्हापूरमधून पहाटे 6 वाजता आमची प्रवासाला सुरुवात झाली. चला. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. अजून चहा पिलेला नाही. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत तब्बल 450 किलोमीटरचा मोठा प्रवास करून आम्ही पोचलो कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी. आता बरेच जण आपापल्या सोबत काही जण मित्र तुमच्या फॅमिली मधले पण लोक आलेत. तुम्हाला असं वाटणार की अरे मी सगळ्यांबरोबर आलं पाहिजे. जसं मी म्हटलं ट्रेकिंग म्हणजे एक टीम ऍक्टिव्हिटी असते, बरोबर. जरा पुढे या, गोल करा व्यवस्थित. तर आपल्या परिवारासोबतच आपल्या सोबत आपण चालणाऱ्याला पण आपण मदत करणं गरजेचं आहे. हा ट्रेक मधला एक रूल आहे. टीम ऍक्टिव्हिटी असल्यामुळे एकमेकांना मदत करणे आणि त्यांना प्रोत्साहन देत आपल्याला वर न्यायचं आहे. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो हो मॅडम. आत्ता रात्रीचे 8 वाजले आहेत आणि रात्रीच्या शांततेत प्रत्येक पाऊल एकत्र घेत आम्ही या अंधारातून पुढे जात आहोत. हो, मी मध्येच आहे. कळसुबाई ट्रेक करताना हे पहिलं मंदिर लागतं. ट्रेकची खरी सुरुवात या कमानीपासून होते. माता कळसुबाई निवासनी देवस्थान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर. अंधारात हा प्रवास एक वेगळाच अनुभव आहे. हा सन्नाटा आणि प्रत्येक टप्प्यावरची उत्सुकता आम्हाला शेवटच्या शिखराकडे घेऊन चालली आहे. चला तर मग. हो हो मॅडम. फायनली कॅम्पच्या ठिकाणी पोहोचलोय. कोल्हापूर हायकर्स पॉइंट खूप छान. कळसुबाईवरती कोल्हापूर हायकर्स पॉइंट आहे. ही 20 जणांना घेऊन श्रेया. रात्रीचा अंधार पार करून जेव्हा आम्ही बेस कॅम्प जवळ पोहोचलो तिथे आम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. प्रत्येक जण समाधानाने जेवत होते. कारण माहितीये का, हा फक्त आहार नव्हता तर आमच्या ध्येयाचा आणि प्रवासाचा एक भाग होता. वाट चालावी चालावी वाट चालावी. रात्री 8 पासून 12:30 वाजेपर्यंत ट्रेक केला. नंतर जेवलो आणि आता झोपायचं सोडून शेकोटी भोवती मला वाटते मस्त गप्पा रंगणार आहेत. नाही हो, आमच्या इथं पोईखडी म्हणून एक टेकवड आहे. त्याचं संध्याकाळी जाऊन बसतोय. कशाला? नाही नाही, बुक घेऊन जातोय एखादी मस्त कारण मी श्रेयस कुठे गेला?
सगळं करतो. हा बोला. काय मारू? नाही आता कसं आहे, सगळे एल्डरली पर्सन आहे त्यामुळे जोकच मारायला पाहिजे. बसण्याचे खूप असे अर्थ आहेत. तुम्ही कोणता घेता? नाही आम्ही पुस्तके घेऊन बसतोय. रात्री 2 पर्यंत गप्पा मारल्या, त्यानंतर झोपलोय आणि आता सकाळी 4:30ला उठून कळसुबाई सनराईज पॉईंटला निघालो. चला तर मग. तिथे थंडी जोरात होती, पण आमची पायरी अजूनही उत्साहाने चढत होती. तिथे पोचून पहाटेचा तो जादुई नजारा आम्हाला अनुभवायचा होता. एक तर खूप थंडी आहे आणि त्यात मोठ्या 2 ते 3 पायऱ्या आम्ही चढून वरती आलो आहे. हे बघा पायऱ्या, आणि अक्षरशः डोळ्यात तेल घालून आम्ही वरती चालत आलो आहे. फायनली सनराईज पॉईंट पोहोचलो. खूप भयानक थंडी आहे. सूर्यदेव लवकर या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर महादेव महादेव. आणि आज 26 जानेवारी, भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. आणि हा बघा सनराईज. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, याचसाठी केला होता अट्टहास. आमच्या कोल्हापूर एक्स टीमने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरती राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. थोड्याच वेळात आम्ही परतीच्या मार्गाला लागलोय आणि हे बघा गर्दी. सुट्टी असल्यामुळे सगळेच विशेष म्हणजे ही एवढी सगळी गर्दी कोल्हापूर हायकर्सचे लीडर आणि अदर ट्रेक लीडर ही सगळी आम्ही गर्दी हँडल केल्या. तर बघा कशी गर्दी आहे. फायनली महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचा प्रवास पूर्ण झाला. आणि हे बघा अजून पण गर्दी आहे. तरी लवकर आम्ही खाली उतरलो. 25 जानेवारीच्या सकाळी स्वप्न घेऊन निघालो. गाडीतून प्रवास करत लागली उगवत्या सूर्याची चाहूल. रात्री टाकले आम्ही शिखराच्या दिशेने पाऊल. बेस कॅम्पला पोहोचून जेवणाची मजा घेतली. शेकोटीभोवती गप्पा आणि थंडीची साथ आली. सकाळी लवकर उठून सूर्य उगवताना बघितला. सनराईज पॉईंटवर आम्ही तो सोनेरी क्षण अनुभवला. प्रजासत्ताक दिनाचे ध्वज उभारून
अभिमानाने मन भरलं. कोल्हापूर हायकरच्या साथीने आता काही नाही उरलं. महाराष्ट्राचा उंच शिखर कळसुबाई तो प्रवास अविस्मरणीय झाला सर्वांसाठी खास. धन्यवाद. 1 2 3 स्टार्ट. 3 cheers for कोल्हापूर हायकर्स. हिप 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 हिप.